नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 जून 2026 रोजी आपण या ठिकाणी बघू शकता। मागील वर्षी जे बेड काढलेले आहे त्याच बेडवर SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने या जमिनीची नांगरणी रोटेटर न करता त्याच बेडवर या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे। आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसाळे दादा तसेच प्रताप काका चिपळूणकर यांनी SRT शून्य मशागत तंत्र हे शेतकऱ्यांसाठी शोधून काढलेलं आहे आणि या तंत्रामुळे शेतकऱ्यांचा आज हजारो रुपये खर्च वाचून भूमाता आपली सशक्त बनत आहे। या ठिकाणी आता बघू शकता, मागील वर्षी या ठिकाणी मिरचीची लागवड केलेली होती। हे बघू शकता, मिरचीचे खोड तसेच आहे। त्याच्यानंतर रब्बीमध्ये मिरची खराब झाल्यानंतर या ठिकाणी परत हरभऱ्याची लागवड केलेली आहे। हे बघू शकता आपण, हरभऱ्याचे खोड मुळं तसेच आहे। मिरचीचे आणि हरभऱ्याचे मुळं जमिनीलाच तसेच ठेवलेले आहे। त्यानंतर इकडे पण बघू शकता आपण, या ठिकाणी पण मक्याचे जे मुळं आहे हे पण जागेलाच ठेवलेले आहे। या ठिकाणी लागवड करण्यासाठी आता हे शेत तयार करण्यात येत आहे, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटेटर चे अत्याचार या जमिनीवर केले जात नाही। आता या ठिकाणी बघू शकता, या बेडमध्ये प्रचंड असं तण झालेलं आहे पूर्वीचं, तर ते तण कापून घेऊन अशा प्रकारे नालीमध्ये टाकल्या जात आहे आणि हे बेड परत आता लागवडीसाठी तयार झालेले आहेत। आता या ठिकाणी पण बघू शकता आपण, पूर्वी या ठिकाणी मिरची घेतलेली होती, त्याच्यानंतर मक्का घेतलेले आहे, मक्काचे दसकट जागेलाच कुजलेले आहे। त्याच्यानंतर हे बघू शकता, या ठिकाणी गोबी घेतलेली आहे। अशा प्रकारे 3 पिकं या क्षेत्रामध्ये मागील वर्षीच्या बेडवर घेतलेले आहे आणि आता चौथे पीक आता या ठिकाणी लागवड होणार आहे। 1 रुपयाही खर्च न करता आज 1 जून रोजी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नागाट्या झालेले आहे। आपण आता इकडे बघू शकता, काळेभोर वावर झालेले केलेले लोकांनी रोटेटर केलेले, नागाटी केलेली आहे आणि त्यांच्या नागरलेल्या शेतामध्ये मोठमोठाले ढेकळं निघालेले आहे। आज डिझेल टंचाईमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या नांगरणे राहिलेले आहे, रोटावेटर करायचे बाकी राहिलेले आहेत, परंतु आमचे जे शेतकरी बांधव आहे ज्यांनी मागच्या वर्षी बेड काढून त्याच्यावर माल घेतलेले आहे, आज त्यांचे शेत हे पेरणीसाठी तयार झालेले आहेत।